जैन बस्ती व आमदारांविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरण. भोगोली ग्रामस्थांची कारवाईची मागणी. भोगोली ता चंदगड येथील पुरातन जैन बस्ती तसेच स्थानिक आमदार शिवाजीराव पाटील यांच्या संदर्भात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये चुकीची माहिती देऊन जैन समाजाच्या भावना दुखावण्याचा तसेच आमदारांविषयी मानहानिकारक विधान करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी चंदगड पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओद्वारे जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणामुळे हिंदू व जैन समाजामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेत संबंधित व्हिडिओची चौकशी सुरू केली असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेत मिळत आहेत. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. स्थानिक भोगोली येथे जैन मंदिर जवळजवळ 1300 सालापासून इथं वास्तव जैन मंदिरात आहे. त्या जैन मंदिराची देखभाल आम्ही ग्रामस्थच करतो. तरीसुद्धा जैन बांधव इथं दर्शनासाठी आले तर आम्ही स्थानिक लोक आमच्या पाळीदार म्हणून असते त्याच्याकडे चावी असते, ती चावी मागून घेऊन ते आपले दर्शन करतात. काय आपलं विधीपूर्वक काय असेल ते आपले जैन बांधव करतात. तरी त्यांना कुठल्या गोष्टीचं आम्ही बंधन आणलेलं नाही. तरीसुद्धा काय त्या दिवशी कुठला चंद्रकांत पाटील म्हणून व्यक्ती आली आणि आपल्याला चावी मिळाली नाही. त्या चावी त्यांना कोणाला विचारायला नाही, कुणाकडे आहे हे विचारायला पाहिजे. हे विचारत न घेता, विश्वासात न घेता एकदम आमची स्थानिक लोकांची बदनामी केली. त्यांनी जाणूनबुजून बदनामी केली. त्या व्यक्तीचा आम्ही ग्रामस्थ म्हणून निषेध करतो.